भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री माननीय गणेश नाईकजी, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी, आपले अत्यंत लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार किसन कथोरेजी, आमदार कुमार ऐलानीजी, आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, या ठिकाणी उपस्थित श्री उल्हास बांगर, आपल्या बदलापूरच्या या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिताताई घोरपडे आणि त्याचप्रमाणे आपल्या अंबरनाथच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित जितेंद्र डाकी, कॅप्टन आशिष दामले, त्याचप्रमाणे श्री राम पातकरजी, दीपेश म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, किरण भोईर, रमेश चोळथे, संभाजी शिंदे, साकीब गोरे, राजेश पाटील, दमयंतीताई पवार, मिलिंद धारवाडकर, पराग पातकर, मिनलताई मोरे, प्रतिभाताई जाधव, धनराज गायकवाड, प्रभाकर पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मला मिळाली। खरं म्हणजे नुकतंच मी महाराजांच्या अतिशय भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनाकरता आलो होतो आणि त्यावेळी अनेक समस्या या माझ्यासमोर मांडल्या होत्या। आज ज्यावेळेस आपल्यासमोर आलो आहे त्यावेळी त्यातल्या बहुतांश समस्या या मार्गी लावून आपल्यापर्यंत मी आलो आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आपल्याला कल्पना आहे, काल 26 नोव्हेंबर होता। 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे अंगीकारलं आणि भारताच्या जनतेला ते अर्पित केलं आणि मग तेच संविधान 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण भारतामध्ये लागू झालं। हे संविधान आणि हा संविधान दिवस याकरता महत्वाचा आहे की आज आपण सगळे लोक ज्या लोकशाहीची प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, ती लोकशाही याच संविधानाने आपल्याला बहाल केली। या संविधानाने आपल्यापैकी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला। टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एक मत आणि जो गरीबातला गरीब आहे त्यालाही एक मत, अशा प्रकारचा एक समतायुक्त समाज निर्माण करण्याकरता आपल्या लोकशाहीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी तयार करण्यात आली। आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेने
आपल्याकरता निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला दिला. देशाचं सरकार कोण असेल आपण ठरवतो, राज्याचं सरकार कोण असेल आपण ठरवतो, आपल्या शहरातलं सरकार कोण असेल हे देखील आपणच ठरवतो. अशा प्रकारे आपल्या भाग्याचा आणि भवितव्याचा आणि आपल्या विकासाचा फैसला करण्याची जबाबदारी आणि तो अधिकार हा या संविधानाने आपल्याला दिला. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण या निवडणुकीच्या निमित्ताने सामोरं जातो त्यावेळी या संवैधानिक प्रक्रियेची आपली जबाबदारी आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्या हातामध्ये आपल्या शहराचं म्हणजेच आपलंही भवितव्य पुढच्या 5 वर्षाकरता आपण देतो हे लक्षात ठेवून या ठिकाणी मतदान करणं गरजेचं आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मी आपल्यासमोर आलो आहे, मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही, मी कोणाला शिव्याशाप द्यायला देखील आलो नाही, मी कोणाची उणीधुणी काढण्याकरता देखील आलो नाही. तर मी या ठिकाणी आलो आहे एक निश्चित कार्यक्रम घेऊन. या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शहर विकासाची एक निश्चित योजना, एक निश्चित ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे. शहरं कशी असली पाहिजेत या संदर्भातल्या संकल्पना आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या संकल्पना या अस्तित्वात आणण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या लोकांकरते बोलायला नसतं, ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो, ज्यांना विकास काय माहिती नसतं, ते शिव्याशाप देत असतात, ते उणीधुणी काढत असतात. पण आपल्याकडे विकासाचा मोठा कार्यक्रम आहे. आज आपण बघा देशाचे, अरे मला चिठ्ठ्या बिठ्ठ्या देऊ नका, सगळं माहिती आहे मला. चला, आज आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये शहरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आपली एक भूमिका होती आणि ती योग्य भूमिका होती की भारत हा गावांमध्ये राहतो, त्यामुळे गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास. पण त्याचवेळी तत्कालीन सरकारांना या गोष्टीचा विसर पडला की गावांसोबत शहरातही लोक राहतात, शहराचाही विकास आपल्याला करावा लागेल. ही गोष्ट आपण लक्षात घेतली नाही की जी शहरं आहेत त्या शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याची संधी तयार होते आणि त्या संधीचा लाभ घेण्याकरता गावाकडनं लोक मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जातात. शहरामध्ये ती माणसं गेल्यानंतर त्या शहराचं जर नियोजन केलं नाही तर ती शहरं बकाल होतात. पण आपल्या त्या काळच्या सरकारांनी या ठिकाणी शहरीकरणाला अभिशाप समजून शहरं चांगली झाली पाहिजेत, त्याचं नियोजन झालं पाहिजे याचा कधी विचारच केला नाही, त्याकरता योजनाही तयार केली नाही. परिणाम काय झाला? शहरांमध्ये लोक येत गेले शिक्षणाकरता, आरोग्याकरता, रोजगाराकरता आणि मग जागा नाही तर अनधिकृत वस्त्या बनल्या, जागा नाही अतिक्रमण झाली, राहायला जागा नाही, झोपडपट्ट्या तयार झाल्या, वाढलेल्या लोकसंख्येकरता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. लोक आले तर कचरा निर्माण होईल, मग त्या कचऱ्याचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळाले कारण घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची कुठली कॉन्क्रीट योजना आपण तयार करू शकलो नाही. रस्त्यांची कामं पाहिजे त्या प्रमाणात आपण करू शकलो नाही. त्या ठिकाणी उद्यानं असतील, खेळाची मैदानं असतील, ही ज्या प्रकारे तयार करायला पाहिजे होती ती आपण तयार करू शकलो नाही. घाण पाणी, सांडपाणी याच्यावर प्रक्रिया करण्याकरता व्यवस्था उभी करायला पाहिजे होती, त्या व्यवस्था अपुऱ्या झाल्या आणि त्यातनं सूज आल्यासारखी आमची शहरं वाढत गेली. पण त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी देखील त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाहीत. 2014 साली जेव्हा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी पहिल्यांदा हा विषय मांडला की शहरीकरणाला अभिशाप समजू नका. देशाचा 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते. शिक्षण, आरोग्याच्या संधी या शहरात तयार होतात.
रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये त्या ठिकाणी होते. त्यामुळे शहरांकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, शहरीकरणाला संधी समजून शहरांचं नियोजन करणं सुरू करा, शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं सुरू करा. आणि मग वेगवेगळ्या योजना पहिल्यांदा या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्या. आणि मग अटल अमृत सारखी योजना, की ज्या योजनेतनं लाखो कोटी रुपये देशातल्या शहरांना मिळणं सुरू झालं. आपल्या महाराष्ट्रात देखील 50,000 कोटी रुपये या योजनेत मिळाले. घनकचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचं व्यवस्थापन, भुयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना, चांगली उद्यानं, तलावांचं संवर्धन, नदीचं संवर्धन, नाल्याचं संवर्धन, अशा प्रत्येक गोष्टी करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याकडे उपलब्ध व्हायला लागला. आणि त्याचवेळी या महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याच आशीर्वादामुळे आपलं सरकार आलं. मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण सुरू केल्या. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय होतं तर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस मी MMRDAचा आढावा घेतला तर माझ्या लक्षात आलं की MMRDAचं क्षेत्र तर मोठं होतं, पण MMRDA त्या क्षेत्रात सोडून मुंबईमध्येच काम करत होतं. मी MMRDAला सांगितलं, मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे, ती सक्षम आहे. तुमचा पैसा हा MMRDA रिजन मधल्या इतर महानगरपालिकांमध्ये आणि नगरपालिकांमध्ये लागला पाहिजे. आणि पहिल्यांदा आपण मोठ्या प्रमाणात MMRDAचा पैसा हा या ठिकाणी या सगळ्या नगरपालिकांमध्ये दिला. आता कथोरे साहेब जे सांगत होते, अभूतपूर्व अशा प्रकारचा निधी हा MMR रिजन मधल्या नगरपालिकांना आपण देणं सुरू केलं. कधी कोणी विचारही केला नव्हता. इतक्या मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, त्या ठिकाणी सांडपाण्याच्या व्यवस्था असतील, अशा प्रत्येक गोष्टी करता MMR रिजनमध्ये MMRDAच्या माध्यमातून त्या नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण पैसा देणं सुरू केलं. आणि त्यातून आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं या ठिकाणी झाली, वेगवेगळी कामं झाली. आणि आमच्या कथोरे साहेबांच्या पुढाकारामुळे आणि आमच्या कपिलजींच्या पुढाकारामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपण बघितला. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कथोरे साहेब, ही गोष्ट निश्चित आहे की या बदलापूरचं जे परिवर्तन आहे, याचा जो चेहरा मोहरा आहे तो 2014 नंतर अतिशय वेगाने आणि अतिशय झपाट्याने हा आपण त्या ठिकाणी बदलून दाखवला. आणि आजही आपण बघतोय केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी सुरू केली. त्या काळामध्ये आपण या मुंबई आणि MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं संकल्पित केलं. त्या ठिकाणी मी सांगितलं की आपल्याकडे MMRDA सारखी इतकी मजबूत संस्था आहे, या संस्थेला केवळ बँकेमध्ये डिपॉझिट ठेवण्याकरता पैसे दिलेले नाहीत, तर आमचे लोक या ठिकाणी जे जाणं येणं करतात त्यांच्याकरता व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मेट्रोचं जाळं तयार केलं. ही गोष्ट खरी आहे. मगाशी कथोरे साहेबांनी सांगितलं की ही जी मेट्रो 14 आहे, या मेट्रो 14चं सगळं काम हे 2019 पर्यंत मी केलं होतं. आणि केवळ आचारसंहितेमुळे टेंडर निघालं नाही आणि त्यानंतर आलेल्या स्थगिती, सरकारने त्याला जी स्थगिती दिली ते पूर्णपणे अडकलं होतं. पण मला सांगताना आनंद वाटतो की मी पुन्हा महाराजांच्या पुतळ्याकरता आलो. कथोरे साहेबांनी विषय मांडला, गेल्याबरोबर पहिलं काम केलं. मी सांगितलं इमिजिएट टेंडर काढा आणि त्याचं टेंडर निघालंय. आणि आता मी सांगितलं 18,000 कोटी रुपयाचं टेंडर आहे. मी सांगितलं मेट्रोच्या कामाला 5-5, 7-7 वर्ष लागतात, हे चालणार नाही. आता मेट्रोचं काम हे 3 ते 3.5 वर्षामध्ये आपण पूर्ण केलं पाहिजे. अशा पद्धतीनं मेट्रोचं नियोजन हे आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे रामभाऊ नेहमी मला म्हणत असतात की या ठिकाणी चिखलोलीला आपली जी मेट्रो 5 येते ती पण बदलापूर पर्यंत आली पाहिजे. 1.5 किलोमीटरचं केवळ त्या ठिकाणी अंतर आहे.
निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय आपण घेऊ आणि मेट्रो 5 ही आपल्यापर्यंत कशी पोहोचवायची त्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही। आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जो वडोदऱ्यापासून मुंबईपर्यंतचा रस्ता तयार झाला, आज त्या रस्त्यामुळे आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या बोगद्यामुळे तुम्ही मुंबईच्या इतके जवळ आले। 1.5 तास जो अंतर फिरून जावं लागायचं आता केवळ 20 मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टवर तर अतिशय वेगानं तुम्ही पोहोचू शकणार आहात। एक प्रकारे आता तुम्ही मुंबईच्या जवळ आलेला आहात आणि जसं या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी आपण अशी केलेली आहे की रस्त्याने देखील मुंबईपर्यंत नवी मुंबईपर्यंत पोहोचणं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला सोपी होणार आहे। मला आनंद आहे की आज आपली जी बदलापूर कर्जत 3 आणि 4 जी आपली रेल्वे लाईन होती त्याला देखील काल आपल्या केंद्राच्या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचेही काम अतिशय वेगाने आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपण हे ठरवलेलं आहे की आपली सबअर्बन रेल्वे आपली लोकल ट्रेन ही वेगवान तर करायचीच आहे, डब्बेही वाढवायचे आहेत, गती वाढवायची आहे, ट्रेन्सही वाढवायचे आहेत। पण हे सगळं करत असताना एकीकडे मेट्रोच्या ट्रेनचे कोचेस इतके चांगले आणि आपल्या सबअर्बन रेल्वेचे म्हणजे आपल्या लोकल ट्रेनचे कोच ज्याच्यामध्ये दरवाजे नाहीत, लोक लटकलेले असतात, पडत असतात, मरत असतात, हे योग्य नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता पूर्णपणे मेट्रो सारखे कोच हे आपल्या लोकल ट्रेनला देखील आपण लावणार आहोत, ज्याला दरवाजे असणार आहेत, ज्याला एसी असणार आहे। आणि हे सगळं करत असताना जरी चांगला सुंदर मेट्रो सारखा कोच लावला तरी सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये 1 रुपयाची वाढ देखील आपण करणार नाही। हा देखील निर्णय हा या निमित्ताने केलेला आहे। आणि म्हणून अनेक कामं आपण या ठिकाणी करतो। आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये अनेक उडान पुलाची कामं चाललेली आहेत। पॅरेज रोड ते होप इंडिया पॉवर हाऊस पर्यंत रेल्वे ओव्हरब्रिज MMRDAच्या माध्यमातून आपण बनवतो। दत्त चौक बेलवली ते समर्थनगर हा समांतर ब्रिज देखील MMRDAला आपण सांगितलंय त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत। पनवेल बायपास 250 कोटी रुपयाचं काम हे पहिल्या टप्प्याचं आहे, दुसरा टप्पा 87 कोटीचा आहे, त्याच्याही निविदा या आपण मंजूर केलेल्या आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक चांगली कामं ही या ठिकाणी आपण करतो। आणि एवढंच नाही तर एक पर्यटनाची मोठी संधी देखील या ठिकाणी आहे। खरं म्हणजे अतिशय चांगलं निसर्ग आणि जैववैविध्य या ठिकाणी आहे, अतिशय सुंदर किनारे आहेत, आपल्या नद्या आहेत, या सगळ्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा आपला असणार आहे। पुढच्या काळामध्ये 12वी जंगल सफारी असेल, माळशेज घाट, संगम तीर्थक्षेत्र, कोंडेश्वर पर्यटन क्षेत्र, 12वी जंगल सफारी अशा अनेक गोष्टी या भागामध्ये करून एक पर्यटनाचं मुख्य केंद्र म्हणून देखील आपल्याला या भागाला विकसित करायचं आहे। पण हे सगळं करत असताना निश्चितपणे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे। मागच्याही काळामध्ये तुम्ही तो मांडला आणि आमच्याही लक्षात आलं तंत्रज्ञान बदललेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी करून आपल्याला लोकांना दिलासा देता येतो। आणि म्हणून ब्ल्यू लाईन रेड लाईनचं मार्किंग नव्याने करण्याकरता आणि त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन आहे ते कशा पद्धतीनं होईल या संदर्भातली मानकं ठरवण्याकरता एक समिती मी तयार केलेली आहे। ही समिती नव्याने ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची आखणी करेल आणि त्यासोबत जी घरं आहेत त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, पाणीही शिरणार नाही, कन्स्ट्रक्शनही होऊ शकेल आणि त्यातनं लोकांना कुठेही त्रास होणार नाही, अशा प्रकारचं नियोजन हे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचं करण्याच्या संदर्भात आता काम आपण हातामध्ये घेतलंय आणि लवकरच ते काम देखील आपण पूर्ण करणार आहोत। एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे हे MMR रिजन इतक्या वेगानं वाढतंय, आज आपल्याला या ठिकाणी मेट्रोच्या कामाला 5-5, 7-7 वर्ष लागतात, हे चालणार नाही। आता मेट्रोचं काम हे 3 ते 3.5 वर्षामध्ये आपण पूर्ण केलं पाहिजे, अशा पद्धतीनं मेट्रोचं नियोजन हे आपण या ठिकाणी करणार आहोत। आमचे रामभाऊ नेहमी मला म्हणत असतात की या ठिकाणी
चिखलोलीला आपली जी मेट्रो 5 येते ती पण बदलापूर पर्यंत आली पाहिजे. 1.5 किलोमीटरचं केवळ त्या ठिकाणी अंतर आहे. निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय आपण घेऊ आणि मेट्रो 5 ही आपल्यापर्यंत कशी पोहोचवायची त्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही. आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जो वडोदऱ्यापासून मुंबईपर्यंतचा रस्ता तयार झाला, आज त्या रस्त्यामुळे आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या बोगद्यामुळे तुम्ही मुंबईच्या इतके जवळ आले. 1.5 तास जे अंतर फिरून जावं लागायचं आता केवळ 20 मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टवर तर अतिशय वेगानं तुम्ही पोहोचू शकणार आहात. एक प्रकारे आता तुम्ही मुंबईच्या जवळ आलेला आहात आणि जसं या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी आपण अशी केलेली आहे की रस्त्याने देखील मुंबईपर्यंत नवी मुंबईपर्यंत पोहोचणं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला सोपी होणार आहे. मला आनंद आहे की आज आपली जी बदलापूर कर्जत 3 आणि 4 जी आपली रेल्वे लाईन होती त्याला देखील काल आपल्या केंद्राच्या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचेही काम अतिशय वेगाने आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपण हे ठरवलेलं आहे की आपली सबर्बन रेल्वे आपली लोकल ट्रेन ही वेगवान तर करायचीच आहे, डब्बेही वाढवायचे आहेत, गती वाढवायची आहे, ट्रेन्सही वाढवायच्या आहेत. पण हे सगळं करत असताना एकीकडे मेट्रोच्या ट्रेनचे कोचेस इतके चांगले आणि आपल्या सबर्बन रेल्वेचे म्हणजे आपल्या लोकल ट्रेनचे कोच ज्याच्यामध्ये दरवाजे नाहीत, लोक लटकलेले असतात, पडत असतात, मरत असतात, हे योग्य नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता पूर्णपणे मेट्रो सारखे कोच हे आपल्या लोकल ट्रेनला देखील आपण लावणार आहोत, ज्याला दरवाजे असणार आहेत, ज्याला एसी असणार आहे. आणि हे सगळं करत असताना जरी चांगला सुंदर मेट्रो सारखा कोच लावला तरी सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये 1 रुपयाची वाढ देखील आपण करणार नाही. हा देखील निर्णय हा या निमित्ताने केलेला आहे. आणि म्हणून अनेक कामं आपण या ठिकाणी करतो. आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये अनेक उड्डाणपुलाची कामं चाललेली आहेत. पॅरेज रोड ते होप इंडिया पॉवर हाऊस पर्यंत रेल्वे ओव्हरब्रिज MMRDAच्या माध्यमातून आपण बनवतो. दत्त चौक बेलवली ते समर्थनगर हा समांतर ब्रिज देखील MMRDAला आपण सांगितलंय त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. पनवेल बायपास 250 कोटी रुपयाचं काम हे पहिल्या टप्प्याचं आहे. दुसरा टप्पा 87 कोटीचा आहे. त्याच्याही निविदा या आपण मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक चांगली कामं ही या ठिकाणी आपण करतो. आणि एवढंच नाही तर एक पर्यटनाची मोठी संधी देखील या ठिकाणी आहे. खरं म्हणजे अतिशय चांगलं निसर्ग आणि जैववैविध्य या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर किनारे आहेत, आपल्या नद्या आहेत. या सगळ्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा आपला असणार आहे. पुढच्या काळामध्ये 12वी जंगल सफारी असेल, माळशेज घाट, संगम तीर्थक्षेत्र, कोंडेश्वर पर्यटन क्षेत्र, 12वी जंगल सफारी अशा अनेक गोष्टी या भागामध्ये करून एक पर्यटनाचं मुख्य केंद्र म्हणून देखील आपल्याला या भागाला विकसित करायचं आहे. पण हे सगळं करत असताना निश्चितपणे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे. मागच्याही काळामध्ये तुम्ही तो मांडला आणि आमच्याही लक्षात आलं तंत्रज्ञान बदललेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी करून आपल्याला लोकांना दिलासा देता येतो. आणि म्हणून ब्ल्यू लाईन रेड लाईनचं मार्किंग नव्याने करण्याकरता आणि त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन आहे ते कशा पद्धतीनं होईल या संदर्भातली मानकं ठरवण्याकरता एक समिती मी तयार केलेली आहे. ही समिती नव्याने ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची आखणी करेल आणि त्याचसोबत जी घरं आहेत त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, पाणीही शिरणार नाही, कन्स्ट्रक्शनही होऊ शकेल आणि त्यातनं लोकांना कुठेही त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन हे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचं करण्याच्या संदर्भात आता काम आपण हातामध्ये घेतलंय आणि लवकरच ते काम देखील आपण पूर्ण करणार आहोत. एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे हे MMR रिजन इतक्या वेगानं वाढतंय. आज आपल्याला या ठिकाणी बदलापूर असेल किंवा आसपासचा सगळा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात
लोकसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी लोकसंख्या या ठिकाणी वाढते आहे ती लोकसंख्या त्याच्याकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही देखील महत्वाची आहे. अंबरनाथ आहे बाजूला, वेगवेगळे पनवेल महानगरपालिका आहे, या सगळ्यांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याकरता कुठलाही नवीन डॅम हा तयार होत नव्हता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला, अनेक वर्षापासून शिलार आणि पोशीर हे 2 धरणं तयार झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती. ही 2 धरणं सगळ्यात सोपी आहेत, ही 2 धरणं सगळ्यात लवकर होऊ शकतात, ही 2 धरणं पुढचे 25-30 वर्ष आपल्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटवू शकतात. पण अनेक वर्ष ही धरणं MMRDA करायची की इरिगेशननी करायची, ही धरणं महानगरपालिका नगरपालिकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं की पूर्ण MMRDA पैसे द्यायचे, अशा अनेक झंझटीत अडकली होती. मी एक बैठक घेतली आणि त्यात सांगितलं ही फाईल माझ्याकडे सादर करा, मी याच्यावर निर्णय घेईल. आणि 2 पानी नोट त्याच्यावर लिहिली आणि सांगितलं ही धरणं म्हणजे आमच्या MMR रिजनमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची लाईफलाईन आहे, याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करता येणार नाही. आणि म्हणून सांगितलं याचे सगळे पैसे MMRDA हे जलसंपदा विभागात भरायचे आणि जलसंपदा विभागाने 3 वर्षामध्ये ही दोन्ही धरणं पूर्ण करायची. आणि या धरणावरनं मुबलक पाणी या ठिकाणी बदलापूर, अंबरनाथ, पनवेल या सगळ्या, नवी मुंबई या सगळ्या महानगरपालिकांना आणि नगरपालिकांना त्या ठिकाणी द्यायचं. आणि आता त्याचं काम सुरू करण्याकरता टेंडर देखील आपण करून टाकलं. इतक्या वेगानं आता हे काम या ठिकाणी आपण करतोय. मी तुम्हाला आश्वस्त करतो, येत्या काळामध्ये बदलापूर असो का अंबरनाथ असो, या दोन्ही आमच्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दररोज तुम्ही ज्यावेळी नळ उघडाल तुमच्या नळाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आणि एवढंच नाही तर आता पिण्याच्या पाण्याची योजना आहे, 350 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना आहे. आपण काळजी करण्याचं कारण नाही आहे. आकडे मोठे मोठे वाटतात, पण आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी अमृत योजनेतनं पहिल्याही टप्प्यात आपल्याला पैसे दिले आणि आता अमृत 2 ही योजना त्यांनी आणली आहे. या अमृत 2 मध्ये पुन्हा 30,000 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहेत. आणि त्यात प्राधान्याने बदलापूरला निधी देण्याचं काम आम्ही करू. या बदलापूरमध्ये सांडपाणी, घाणपाणी रस्त्यावरून वाहणार नाही, नालीतनं वाहणार नाही, तर त्या पाण्यावर त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या माध्यमातून, STPच्या माध्यमातून प्रक्रिया होईल आणि प्रक्रिया केलेलं पाणीच आमच्या नदी नाल्यामध्ये समुद्रापर्यंत जाईल. अशा प्रकारची व्यवस्थाही आपण करतोय. घनकचऱ्याच्या संदर्भात मोदीजींनी स्वच्छ भारतच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. आज घनकचऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रकल्प तयार करतोय. आता नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. वेस्टला वेल्थ मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम चाललेलं आहे. घनकचऱ्यापासून पेलेट तयार करणं, घनकचऱ्यापासून खत तयार करणं, घनकचऱ्यापासून गॅस तयार करणं, घनकचऱ्यापासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करणं, अशा गोष्टी आता आपण सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यातली आपली शहरं ही प्रदूषण करणारी शहरं आपल्याला नको आहेत. भविष्यातली आपली शहरं ही प्रदूषण मुक्त शहरं, सर्क्युलर इकॉनॉमी ज्या शहरांमध्ये आहे अशा प्रकारची शहरं ही आपल्याला तयार करायची आहेत. आणि म्हणून मी आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय. प्रश्न अनेक आहेत, पण प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली काय आहे, तर ती गुरुकिल्ली ही भारतीय जनता पार्टी आणि आपलं महायुतीचं सरकार आहे. ही गुरुकिल्ली म्हणजे आपल्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPAचं सरकार आणणं, आपले नगराध्यक्ष निवडून आणणं, ही याची गुरुकिल्ली आहे. मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे. आमचं तर तुमच्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे प्रकल्प आपण करतो. कथोरे साहेब सांगू शकतील, कथोरे साहेब
माझ्याकडे एखादा प्रकल्प घेऊन आले आणि तो झाला नाही असं गेल्या 10 वर्षात कधीच घडलं नाही आणि पुढच्या 10 वर्षात असं कधीच घडणार नाही। त्यामुळे बदलापूर असेल, बाजूला अंबरनाथ असेल, इथला कुठलाही प्रकल्प हा जर आमच्याकडे आला तर त्या प्रकल्पाला चालना देण्याचं काम आम्ही करू। कारण आम्हाला माहिती आहे ही शहरं केवळ शहरं नाही आहेत, ही आपली भविष्य आहेत, आपलं भवितव्य आहे, आपली वाढती अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेचं केंद्र म्हणजे ही आपली शहरं आहेत आणि म्हणून ही सगळी शहरं चांगली झाली पाहिजे हा प्रयत्न सातत्याने आपण या ठिकाणी करतोय। म्हणून बंधू भगिनींनो, आज बदलापूरचे विजेचे प्रश्न आपण सोडवतो, सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम आपण करतो। मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे, आम्हाला ही नगरपालिका हवी आहे ती केवळ भाजपचा झेंडा लागावा याकरता नाही, केवळ एखादा नगराध्यक्ष व्हावा याकरता नाही, आम्हाला नगरपालिका केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहे, तर या ठिकाणी हे जे ग्रँड विजन, एक जी दृष्टी या ठिकाणी मोदीजींनी दिली आहे, ज्या दृष्टीने शहरांचं परिवर्तन हे आपण या महाराष्ट्रामध्ये करतोय, ज्या दृष्टीने आपण विकासाचे नवीन सोपान या ठिकाणी तयार करतो आहोत, ते विकासाचे नवीन सोपान, विकासाची नवीन पायरी चढण्याकरता एक उपकरण म्हणून सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता आपल्याला या नगरपालिकेचा उपयोग करायचा आहे। आणि म्हणून मी तुम्हाला हीच विनंती करतो की शेवटी मोदीजींच्या विजननी, आमच्या विजननी जर ही नगरपालिका चालली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करताना त्याच्यात कुठली अडचण येणार नाही। आणि आम्ही लाखो करोडो रुपये या ठिकाणी पाठवले आणि ते पैसे मधल्याच मध्ये मुरले तर मग या ठिकाणी विकास आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। आम्ही किती विजन सांगितलं, आम्ही किती रिसोर्सेस दिले तरी देखील परिवर्तन घडणार नाही। पण भारतीय जनता पार्टी आणि आपल्या ही जी आपली युती आहे त्या युतीचा जर अध्यक्ष या ठिकाणी असला तर त्या अध्यक्षांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगलं काम आपल्याला करता येईल। आणि कुठे त्यांच्याकडनं काही चूक होते असं लक्षात आलं तर आम्ही सगळे नेते मंडळी आहोत, आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो, ती चूक सुधारू शकतो। आणि त्या ठिकाणी जी मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकता आम्हाला शिकवलेली आहे त्या पारदर्शी प्रामाणिकतेतून या बदलापूर सारख्या शहराला, अंबरनाथ सारख्या शहराला आपण एक मोठा त्या ठिकाणी बदल घडवू शकतो। माझी आपल्याला विनंती आहे, या ठिकाणी या बदलापूरच्या नगराध्यक्षपदी रुचिताताई घोरपळे ज्यांनी अतिशय चांगलं काम नगरसेविका म्हणून केलंय, एक अतिशय मॉडेल वॉर्ड तयार केलाय, आता मॉडेल बदलापूर तयार करण्याकरता तुमचा आशीर्वाद हा त्यांना पाहिजे आहे। आणि त्याचवेळी अंबरनाथमध्ये आमच्या तेजश्री करंजुले पाटील आहेत, त्यांना देखील तुमचा आशीर्वाद हवाय, अतिशय चांगलं काम करण्याची त्यांची या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, आणि तेजश्री बदलापूरची मुलगी आहे आणि तिकडची सून आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतो, 2 तारखेला कमळाचं बटन जिथे आहे तिथे कमळाचं दाबा, बदलापूरमध्ये जिथे तुम्हाला घड्याळ दिसतं तिथे घड्याळ दाबा, वर तर कमळच आहे, दोन्हीकडे कमळ आहे, तिथे कमळाचं बटन दाबा। 2 तारखेला कमळाची आणि घड्याळाची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।